भाऊबीज साजरी करण्यामागची कथा माहिती आहे का? चला मी सांगतो. तर स्कंद पुराणानुसार यम आणि यमुना हे दोघं भाऊ बहीण होते. यमाचं काम होतं लोकांचा जीव घेणं, आत्मा घेऊन जाणं, आणि यमुना ही एक पवित्र नदी आहे. यम त्याच्या कामात व्यस्त असायचा. यमुना तिच्या पवित्र कामांमध्ये व्यस्त असायची. यमाचं काम थोडं निगेटिव्ह असल्यामुळे लोकांच्या मनात त्याची भावना खूप निगेटिव्ह असायची. एके दिवशी यमुनेला वाटलं की आपण आपल्या भावाचा पाहुणचार करू, कारण त्याला कुणीच मानपान देत नाही. म्हणून यमुना आपला भाव यमाला घरी बोलवते जेवण करण्यासाठी. आणि तो दिवस होता मराठी लुनार कॅलेंडरनुसार कार्तिक शुक्ल 2. यम लेट का होईना पण आपल्या बहिणीच्या घरी गेला आणि बहिणीचा पाहुणचार बघून तो खूप भावुक झाला. आणि त्याच दिवशी त्यांनी एक वरदान दिलं की ह्या दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल पक्ष 2 दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीला भेटायला जाईल त्या भावाला दीर्घ आयुष्य लागेल. तिथून ही प्रथा सुरू झाली आणि प्रत्येक भाऊ भाऊबीजेला आपल्या बहिणीला भेटायला बहिणीच्या घरी जायला लागला. म्हणून प्रत्येक वर्षी मराठी कॅलेंडरनुसार कार्तिक शुक्ल 2 ह्या दिवशी भाऊबीज हा सण येतो.